वाकी बुद्रुक येथील शाळा निर्लिखित करण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत स्थानिक गावकरी आहेत। त्या गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, जेणेकरून ही जी शाळा निर्लिखित करण्यात आलेली आहे हे शाळेमधले विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आमच्या वाकी बुद्रुक प्राथमिक शाळेची अतिशय जी काही इमारत आहे ती अतिशय जीर्ण आणि मोडकळीला आलेली आहे। त्यामुळे सर्व पालक आणि ग्रामस्थांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की विद्यार्थ्यांना या वर्गखोल्यामध्ये बसू द्यावं की नाही। आणि अशातच हा 15 तारखेला प्रवेशोत्सव साजरा होत असताना आम्ही त्या प्रवेशोत्सवावर बहिष्कार टाकलेला आहे। आमच्या या प्रवेशोत्सवाचा बहिष्कार टाकण्याचा कारण म्हणजे जी जीर्ण झालेली इमारत आहे तिचं जर निर्लेखन 2018 साली झालेलं आहे, तर आज पाहिजे तो 2026पर्यंत या नवीन खोल्या का मंजूर झालेल्या नाहीत। यामध्ये शासन कुठं कमी पडतं आहे का? आम्ही भरपूर असा फॉलोअप घेतला, पाठपुरावा केला। आमच्या गावातील सरपंच असतील, आमचे मुख्याध्यापक असतील, त्यांनी या गोष्टीचा भरपूर मागोवा घेतला, परंतु ठोस असं काही त्याला उत्तर मिळालं नाही। यानंतर प्रवेशोत्सवाच्या दिवशीसुद्धा गट शिक्षण अधिकारी मॅडम आल्यात, त्यानंतर खैरनार साहेब आलेत। आजही BDO साहेब साबळे साहेब आज शाळेला भेट दिली। त्यांनासुद्धा आम्ही हाच आग्रह धरला की साहेब, आम्हाला तुम्ही एक निश्चित डेडलाईन सांगा की ह्या तारखेला ही जीर्ण इमारत पाडून या ठिकाणी आपण नवीन इमारत कधीपर्यंत उपलब्ध करून देणार आहात, जेणेकरून विद्यार्थी आपले शिक्षणाचे धडे येथे गिरवू शकतील। तरी आम्हाला असा ठोस असं त्यांनी कुठलंही आश्वासन दिलेलं नाही। ते म्हणे आम्ही DPDCतून प्रयत्न करू, तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्याचा तुम्ही पाठपुरावा करा। म्हणजे शासन आज आम्हाला गोल फिरवत आहे आणि आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं एक संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे, जेणेकरून नेमकी शाळा कशी भरवायची, पर्यायी जागा कशी उपलब्ध करायची, का आम्ही आता मांडव टाकून मांडवामध्ये वर्गखोल्या उपलब्ध करून तिथे मुलांना धडे द्यायचे का? म्हणजे अशी एकदम सर्व संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। त्यामुळे शासनाने आमची त्वरित दखल घ्यावी। प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचा शासनाचा अट्टास आहे, परंतु प्राथमिक मूलभूत गरजा जर इमारतीसारख्या जर उपलब्ध नसतील तर त्यांनी हे धडे गिरवायचे तरी कसे, हा असा आमचा सवाल शासनाला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आहे। शासनाने दखल घेतली पाहिजे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे। रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।